भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नाही. आपण पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे. तुम्ही आता सत्तेत आला, सरपंच तुमच्या मातोश्री झाल्या, काम करताना काय करायचं आहे तुम्हाला नेमकं गावासाठी? आणि तिकडे जुनी स्मशानभूमी तिकडच्या बाजूला होती, ते आम्ही स्मशानभूमी तिकडली काढून इकडे नवीन स्मशानभूमी बांधलेली आहे. आता तिकडच्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला मानगंगेच्या नदीवरचा बंधारा दिसतोय बघा. व्यायामशाळेचा जो प्लॅन आहे आमचा, तो आम्हाला 3 व्यायामशाळा टाकायच्या. एक इथं टाकतोय की जिथं जात धर्म वगैरे काय बघितली जात नाही. सर्व धर्माच्या सर्व जातीचे महापुरुष यांनी सर्व जातीसाठी काम केलं. असं एक स्मारक बनवायचं आहे मान तालुक्यात मला. पळशी गावची ओळख ही अधिकाऱ्यांचं गाव म्हणून पूर्ण राज्यामध्ये. हो, त्या अधिकाऱ्यांच्या गावात कसं आहे, आता जास्त अधिकारी इथं. हो, सगळ्यात जास्त अधिकारी आहेत, नोकरदार आहेत आणि सुशिक्षित लोक आहेत आमच्याकडे. राजकारणाचं लय वेळ आहे इकडे. आता ते सगळीकडेच आहे, पण आमच्याकडे थोडं जास्त आहे. असं आहे. तर तुम्ही सुद्धा आता जिल्हा परिषद निवडणुकीला तुमचं इच्छुक मध्ये नाव येते. पंचायत समिती, जिल्हा परिषदला आमच्याकडे रिझर्वेशन आहे. पंचायत समितीला तुमची काय असेल भूमिका? आता मला एकच गोष्ट आवर्जून सांगायची राहिली मला. पळशी हद्दीत 12 साखळी बंदर आहेत. मला आवर्जून विचारायचं, लोकांच्या मनातलं विचारायचं. डॉक्टर राजेंद्र खाडे हे आम्ही नाव ऐकतो, भेटतो त्यांना, पण त्यांचा जर इतिहास बघितला तर काय आहे त्यांचा संघर्ष, कसा आहे त्यांचा? नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, सध्या आपण गोंदवले गटात आणि पळशी गणात आहोत, पळशी गावात आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेंद्र खाडे. यांच्या मातोश्री या गावच्या विद्यमान सरपंच आहेत. आणि डॉक्टर राजेंद्र खाडे हे तालुक्यातील राजकीय नेते आहेत. पूर्ण तालुकाभर, जिल्हाभर त्यांची ओळख आहे आणि त्यांचा उद्योग व्यवसाय खूप मोठा आहे. त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहे. पण त्यापूर्वी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत हे ऐतिहासिक ठिकाण आहे पळशी गावातलं. तर शंभू महादेवाचं मंदिर आहे. आम्ही इथं दर्शन घेतलं आणि आता मनसोक्त गप्पा मारणार आहे. खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. काय सांगाल आता ह्या निवडणुका लागल्या त्या पार्श्वभूमीवरती, हे वारं वगैरे कुणाचं वातावरण आहे आता? म्हणजे आता तुम्ही आपसुक म्हणणारच भाजपचं, कारण तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. कसं एकंदरीत? भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला नाही. आपण पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे. 2001ला आम्ही 10 रुपयाची पावती फाडून भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब खाडेंच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही मेंबर झालेलो आहे. बर. त्याच्या काळात काही घडामोडी घडतात, राजकारणात उलथापालथी होतात, पण स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही भाजपवर पूर्वीपासून प्रेम करणारी लोक आहोत. आणि त्यामुळे भाजप आम्हाला आमचं वाटतं आणि आम्ही भाजपचे आहोत, असा प्रश्न आहे. तर सध्या तुम्ही बघताय, दिल्लीपासून गल्लीपर्यंत कुठलंही इलेक्शन झालं तरी निकाल हा भाजपच्या बाजूने लागतोय, कारण भाजपचं कार्य तेवढं मोठं आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी, आणि सातारा आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयकुमार गोरेजी मंत्री, ग्रामविकास मंत्री, यांच्या माध्यमातून जे कामं चालत त्यामुळं लोकांचा भाजपकडे कल आहे आणि कामं होत आहेत, त्यामुळे लोक पण भाजपला स्वीकारतायत. बरोबर. स्पष्ट. काय आता विद्यमान सरपंच तुमच्या मातोश्री आहेत? हो. कसं चालू आहेत गावातली कामं वगैरे? गावात आता विकास कामं कुठं करायची शिल्लक काय काय ते आम्ही शोधतोय सध्या. एवढी कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. हे आपण ज्या ठिकाणी उभं राहिलो पेवर ब्लॉक कोणाच्या काळात झाले? हे आताच गेल्या 3 महिन्यापूर्वी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता, त्यानंतर इथं पेवर ब्लॉक टाकायला सांगितले होते. लगेच आम्ही पेवर ब्लॉक टाकून घेतले. इकडे मारुती मंदिर आहे, इथं हा डांबरीचा रस्ता रांजणीपासून आलेला आहे, तो पळशी फाट्यावर गेलेला आहे. हा 5 वर्ष काम बंद पडलं होतं, तर ते आम्ही ज्यावेळेस जयकुमारजी मंत्री झाले त्यांना सांगितलं आणि हे काम तात्काळ करून घेतलं. रांजणीपासून पळशी फाटा हे जवळपास 5 किलोमीटरचा डांबरीचा रस्ता करून घेतलेला आहे. त्याच्या पलीकडे बाजार पटांगण आहे, तिथं डांबरीकरण केलेलं आहे त्या बाजार पटांगणाचं. आणि त्याच्या पलीकडे जे मंदिराच्या समोर सगळं पेवर ब्लॉक पुढेपर्यंत आहेत, ते पण आत्ताच करून घेतलेले आपण ग्रामपंचायत आल्यानंतर. तर बऱ्यापैकी जी कामं दिसत आहेत ती अलीकडच्या काळात झालेली कामं ग्रामपंचायतीच्या आणि माननीय मंत्री महोदयाच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि आता अजून कामं चालू आहेत पुढं. तर इथं एक मंदिराचं काम चालू आहे. हे नवीन मंदिर बांधतात स्वामी समर्थाचं, त्याला पण आपण ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांना जागा दिली, मंदिराचं काम चालू आहे. आता तुमच्या मगाशी दोघं लोक बनले, तुम्ही पण बोलला की स्मशानभूमी आम्ही चांगली केली. हो, स्मशानभूमीचं आता आम्ही काम चालू केले. या बघूया आपण. चला आपण स्मशानभूमी बघूया. तर एकंदरीत तुम्ही आता सत्तेत आला, सरपंच तुमच्या मातोश्री झाल्या, काम करताना काय करायचं आहे तुम्हाला नेमकं गावासाठी? काय गावातल्या सर्वसामान्य लोकांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ना, ते आपल्याला सोडवायचे आहेत.
आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खूप मोठी कामं करू शकत नाही, हम्म. परंतु ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी छोटी छोटी कामं असतात, गटार असतात, रस्ते असतात, पेवर ब्लॉक असतात, ही कामं करायची. आता ही आमची स्मशानभूमी आहे, 8 एकरचा एरिया आहे. हा पूर्वी पडीकच होता सगळा. एरिया आहे. हा स्मशानभूमीचा 8 एकराचा एरिया आहे. इकडे तुम्ही बघितलं तर हे सगळं पडीक होतं. तिकडे दाखव रे तर आम्ही काय केलं, हे सगळं वृक्षारोपण करून घेतलं आणि वृक्षारोपण करून हे हिरवगार केलेलं आहे. ओके. आणि इथून पुढे तुम्ही पलीकडे बघितलं, तुम्ही इथं वरती या, तुम्हाला दिसेल तिथं आम्ही सपाटी करून घेतलेलं आहे तिकडे पलीकडच्या बाजूला. तर तिथं मोबाईल व्यवस्थित धर ना, दोन्ही हातानं धर. ते तुम्ही जर पाहिलं ना, तिथं तर पलीकडे वृक्षारोपण केलेलं आहे बघा, ते झाडं लावलेली आहेत. तिथं आम्हाला भविष्यात आमचं आता प्लॅनिंग आहे. इकडे बघा, इकडे दाखव पलीकडे. ते सपाट एरिया आहे तिथं. तर ते प्लेन जे केलेलं आहे तिथं आम्हाला गार्डन डेव्हलप करायचं आहे. तिथं एक ओपन जिम टाकायची आहे आणि पलीकडे घाट बांधायचा आहे. तिथे मानगंगा नदीच्या काठाला तिथं आमचा घाट बांधायचं प्लॅनिंग आहे. असं आमचं काम चालू आहे, आता सध्या प्रगतीपथावर आहे. आणि तिकडे जुनी स्मशानभूमी तिकडच्या बाजूला होती, ते आम्ही स्मशानभूमी तिकडली काढून इकडे नवीन स्मशानभूमी बांधलेली आहे. आता 6 महिने झाले, आता अजून काम चालू आहे त्याचं. हे झाडं कधी लावले? हे एक 6 महिने झाले असतील लावून. 6 महिने गेल्या पावसाळ्याच्या अगोदर लावली. डायरेक्ट मोठी झाडं सगळी मोठी झाडं आणून लावली डायरेक्ट. ही झाडांची उंची लावतानाच बऱ्यापैकी उंच होती. असं आहे. हे आमचा स्मशानभूमीचा एरिया आहे, तुम्हाला दाखवतो. स्मशानभूमी म्हणजे आम्ही एक टुरिस्ट पॉईंट केल्यासारखी केली आहे. म्हणजे एखाद्याला एकांतात बसायचं असेल तर इथे येऊन बसेल, त्याला वाटणार नाही की आपण स्मशानभूमीत आलोय. एवढी सुंदर स्मशानभूमी आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलाय. हा बघा स्मशानभूमीचा व्ह्यू. ते लोकांना बसण्यासाठी आम्ही कट्टे बांधलेले आहेत आणि तेव्हा पेवर ब्लॉक टाकून घेतले. आणि ही समोर स्मशानभूमी आहे, इकडे बघू शकता कॅमेरा फिरवल तर. आणि हा पाण्याचा बंधाऱ्याचा मानगंगेचा व्ह्यू आहे. तर मंडळी तुम्ही बघा, हा स्मशानभूमीचा एरिया आहे. डॉक्टर राजेंद्र खाडे यांची संकल्पना आहे. आणि मान तालुक्याच्या मान नदीच्या काठावरती हे पूर्ण कधी होणार आता? हे आता का एक 1-2 महिन्यात होऊन जाईल सगळं कम्प्लीट काम. ओके. येस. या स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी खूप छान बांधली तुम्ही. आपल्या तालुक्यात अशी नसेल कधी कदाचित. निसर्गानं आमच्या ही जी व्ह्यू दिलाय ही निसर्गानं दिलेला आहे. त्यात आपलं थोडंसं योगदान आहे की ह्याला व्यवस्थित आकार देऊन हे सगळं काढून आपण तिकडे पलीकडे पर्यंत वृक्षारोपण करून घेतलेलं आहे. जेव्हा झाडं चांगली येतील त्यावेळेस हा एक चांगला टुरिस्ट पॉईंट होईल. आणि तिकडच्या बाजूला पाहिलं तर तुम्हाला मानगंगेच्या नदीवरचा बंधारा दिसतोय बघा. तिकडे दाखव एकदा. हा, तो तिथं बंधारा दिसतोय. तिचं पाणी अडलेलं आहे, त्यामुळं खाली गावाच्या पाणी वॉटर सप्लायची विहीर आहे तिथं, त्यामुळे वॉटर सप्लायचा पण पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. आणि हे पाणी साचलेलं इथं तुम्ही वरती जर बघितलं, तिकडे दाखवलं ना, तर हा बंधाऱ्याचं पाणी जे आहे ते त्या बंधाऱ्यापर्यंत गेलेलं आहे बघा. नवीन पूल झाला तिकडे, तो बंधारा आहे केटीवेर आहे. बरं. आणि तिकडे दाखव, त्या बंधाऱ्याचं पाणी पुन्हा त्याच्यावरच्या बंधाऱ्याला टेकलेलं आहे. असं इथून चालू झालेलं पाणी मनकर्णवाडीच्या वरतीपर्यंत असं तुंबलेलं आहे, म्हणजे मध्ये गॅप नाही. असं ह्या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्याला, त्या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्याला, असं मानगंगा नदीवरचं साखळी बंधाऱ्याचा प्रोजेक्ट आपण गेल्या सरकारमध्ये ज्यावेळेस राम शिंदे आणि पंकजाताई मंत्री होत्या त्यावेळेस पंकजाताईच्या माध्यमातून आपण हा केलेला आहे साखळी बंधाऱ्याचा प्रोजेक्ट. आता तुम्ही इथं घाट बांधणार आहे ना ह्या भागात? हा, पलीकडे जेव्हा गार्डन डेव्हलप करून तिथं घाट बांधणार आहे आपण. असं एक इथलं प्रोविजनल प्लॅनिंग आहे. अजून आपल्या गावासाठी वाचनालय, व्यायामशाळा ह्याबद्दल काय सांग? हा, व्यायामशाळेचा जो प्लॅन आहे आमचा, तो आम्हाला 3 व्यायामशाळा टाकायच्या. आता एक इथं टाकतोय जिथं तुम्हाला सांगितलं गार्डन डेव्हलप करतोय तिथं. एक पळशी फाट्यावर आमची ग्रामपंचायतीची जवळपास 14 एकर जमीन आहे. तिथं आता आम्ही तिथं पण वृक्षारोपण केले, तुम्ही जाताना बघू शकता. तर तिथं एक आम्हाला गार्डन आणि जिम, ओपन जिम टाकायचे, त्याचा पण प्लॅन तयार केलाय. तर ते एक 4 महिन्यात ते मार्गस्थ होईल. आणि तिथं किंवा इथं आमची एक वेगळी संकल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जे जे महापुरुषांनी काम केलं किंवा भारतामध्ये असू द्या, छत्रपती शिवरायांच्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून, अहिल्यादेवींच्या पासून ते सावित्रीबाई फुले असू द्या, महात्मा फुले असू द्या, किंवा आपले डॉक्टर अब्दुल कलाम असू द्या, या सर्व महापुरुषांचे एकत्र स्मारक एका ठिकाणी करायचं आमचं एक संकल्पना आहे. ते इथं घाट बांधणार आहे तिथं तरी, किंवा मग पळशी फाट्यावर तरी, या 2 ठिकाणाच्या
एकामध्ये आम्ही ते स्मारक येत्या एका वर्षात आम्हाला कम्प्लीट करायचं आमचं प्लॅनिंग आहे. एक समता स्मारक की जिथं जात धर्म वगैरे काही बघितली जात नाही. सर्व धर्माच्या सर्व जातीचे महापुरुष त्यांनी सर्व जातीसाठी काम केलं असं एक स्मारक बनवायचं आहे मान तालुक्यात मला. आणि ते स्मारक बघायला मान तालुक्यातलं नाही तर सातारा सोलापूर हायवेनं जाणारा प्रत्येक माणूस तिथे थांबला पाहिजे असं तिथं गार्डन पण डेव्हलप करायचं. त्या गार्डनला कारंजे असतील, पाण्याचे बसायची व्यवस्था असेल, वॉकिंग ट्रॅक असेल, तिथं ओपन जिम असेल, मुलांना खेळायला असेल आणि ते स्मारकाचं दर्शन घ्यावं वाटेल. म्हणजे तुम्ही कुठल्या समाजाच्या तिथे गेलं तर तुम्हाला वाटणार माझ्या अहिल्यादेवीचा पण तिथं पुतळा आहे. बरोबर. जो आंबेडकरांचा भक्त तो आंबेडकरांचा पण पुतळा आहे म्हणेल. जो अण्णाभाऊ साठेंचा भक्त तो अण्णाभाऊ साठेंचा पण पुतळा आहे. बरोबर. अशा सर्व महापुरुषांचे पुतळे मला तिथे बसवायचं असं माझं एक स्मारक करायचं माझ्या डोक्यातलं प्लॅनिंग आहे. मला आवर्जून तुम्हाला विचारायचं आहे की पळशीगावची ओळख ही अधिकाऱ्यांचं गाव म्हणून पूर्ण राज्यामध्ये आहे. हो. आणि ज्यावेळेस आम्ही पळशी गावात येतो बसू आपण. हा. तर आता थोडंफार वेगळं पण दिसतंय, म्हणजे तुम्ही आता दाखवलं ते. हो. काय करणार आहे हे वेगळं एक अधिकाऱ्यांचं गाव कसं बनवायचं आहे तुम्हाला? अधिकाऱ्यांच्या गावात कसं आहे आता सगळ्यात जास्त अधिकारी इथे हो सगळ्यात जास्त अधिकारी आहेत, नोकरदार आहेत आणि सुशिक्षित लोक आहेत आमच्याकडं. तर ह्यांच्या माध्यमातून आताची पिढी घडली ह्याला कारण आहे की अगोदरच्या पिढीनं चांगलं काम केलं. म्हणजे आमच्या अगोदरची जी पिढी होती म्हणजे आमच्या आजोबांची पिढी असेल, आमच्या वडिलांची पिढी असेल, ह्या पिढीतल्या सर्व लोकांनी येऊन एकत्र पहिली गोष्ट म्हणजे शाळेचं काम चांगलं केलं. शाळा चांगल्या चालवल्या, इमारती व्यवस्थित बांधल्या आणि शाळेच्या माध्यमातून आमची पिढी डेव्हलप केली. म्हणून आम्ही अधिकारी झालो, नोकरदार झालो. आमच्या वडिलांच्या पिढीने कष्ट केलं, काही लोकांनी ऊस तोडलं, गाया सांभाळल्या, दूध काढली. म्हणून आज आमच्यातली पोरं सगळ्या गावातली कोण PSI झाला, कोण अधिकारी झाला, DYSP झाला, तहसीलदार झाला. भरपूर ज्या डिपार्टमेंट असं शिल्लक नाही, RTO सुद्धा आमच्यात 2 झाले. असं डिपार्टमेंट शिल्लक नाही की ज्या डिपार्टमेंटला आमचा माणूस नाही. बांधकाम खात्यात घ्या किंवा आरोग्य खात्यात घ्या, सगळ्या खात्यात आमची लोक आहेत. ह्याला कारण काय तर अगोदरच्या पिढीनं जे चांगलं पेरलं, कष्ट केलं, चांगलं पेरलं, चांगलं संस्कार दिले आणि शाळा चांगल्या डेव्हलप केल्या म्हणून आमची पिढी घडली. आता हे अधिकाऱ्यांच्या गावाचा नाव लौकिक काय जर मेंटेन ठेवायचं असेल तर येणाऱ्या पिढीकडे लक्ष दिलं पाहिजे. येणाऱ्या पिढीच्या शाळेची व्यवस्था व्यवस्थित केली गेली पाहिजे, त्यांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या संस्काराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित जर मार्गदर्शन केलं तर आपली ही जी ओळख आहे अधिकाऱ्यांचं गाव हे टिकेल. नाही तर आमच्या पिढी पुरतच राहील. बरोबर. पुढची पिढी पुन्हा जर व्यवस्थित नाही निघाल तर मग काय होणार? आता सध्या सुद्धा अनेक वेळा निकाल लागतात राज्यसेवेचे, MPSC UPSC, त्यावेळेस इथनं एका वेळेला अनेक विद्यार्थी सिलेक्ट होतात. तुम्ही पुण्यात जर गेला सदाशिव पेठेत तर आमच्या गावातले 300-400 विद्यार्थी तुम्हाला भेटतील. दिल्लीत गेला तरी तुम्हाला 5-50 भेटतील. त्यामुळं पहिल्यापासूनच आम्हाला ही विद्यार्थ्यांना सवय आहे कॉम्पिटिशन करायची आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं, लढायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गावातील जे लोक आहेत, नागरिक आहेत, राजकारणाचं लय वेळ आहे इकडे. आता ते सगळीकडेच आहे पण आमच्याकडे थोडं जास्त आहे. असं आहे. आहेत राजकारणापुरतं करतात. राजकारण इलेक्शन संपले की सगळे घोळ्यामेळाने बऱ्यापैकी एकत्र राहतात. ते राजकारणाचा सोडबुद्धीचं राजकारण नाही होत. बऱ्यापैकी जेवढ्या तेवढे संपतात असं होतं. आता तुम्ही सुद्धा आता जिल्हा परिषद निवडणुकीला तुमचं इच्छुक मध्ये नाव येते पंचायत समिती. जिल्हा परिषदला आमच्याकडे रिझर्वेशन आहे. पंचायत समितीला तुमची काय असेल भूमिका? आता मी सन्माननीय मंत्री महोदयांची भेट घेतली. सर्व जो निर्णय आहे तो मंत्री महोदयांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी जर सांगितलं तर लढा तर लढायचं, त्यांनी सांगितलं थांबा आम्ही हा उमेदवार देतो तर त्यांना निवडून आणायचं. बाकी ह्याच्यापेक्षा वेगळी काही भूमिका नाही. आपला असा आता हाच नाही की मला पाहिजे तर मी लढणारच आहे असं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वरती दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता आहे. सत्तेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचा फायदा व्हावा ही आमची भूमिका आहे. त्यासाठी आपला प्रयत्न करायचा. तुम्ही आमच्या इथं देवकोळे मातंग समाजाची वस्ती आहे त्यात जाताना जावा किंवा बौद्ध समाजाची जावा, कुठेही कुणाचाही दरवाजा आम्ही बऱ्यापैकी शिल्लक ठेवला नाही. करड्यांच्याच जावा की ज्याच्या दारात सिमेंट कॉन्क्रीट नाही किंवा पेवर ब्लॉक नाही असा दरवाजा आम्ही शिल्लक ठेवला नाही. एवढे रस्ते आणि सिमेंट कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉक टाकलेत. समाजाचा लोकांचा उपयोग व्हावा सत्तेचा ही आमची भावना आहे. बरोबर. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, कारण मी अनेक भागात फिरत असतो, तालुका जिल्ह्यात फिरत असतो, अनेक सरपंचाशी भेटतो, बोलतो, गावात जातो. तर असा योग नाही कधी आला कुणाला सरपंचाला मनसोक्तपणे बोलण्याचा. आता इथनं पुढे बोलेन पण भारी वाटलं तुमच्या गावात विकासाची कामं चालवत आणि तुमचे विचार देखील चांगले आहेत. तुम्हाला एकच गोष्ट आवर्जून सांगायची राहिली मला
की मानगंगा नदी जी आपली आहे कुळक जायला चालू होते आणि राजवाडीला जाते, ह्या मानगंगा नदीवर मेन मोठं पात्र देहवडीपासून चालू होतं आणि मुसवडपर्यंत जातं. ह्याच्यावर देहवडीपासून ते हे आता बंधारा बघतोय ना, हे गेल्या काळात आपण 18 बंधारे बांधायचा संकल्प केला आणि ते मंजूर झाले आणि बांधले गेले. ही संकल्पना कोणाची? ही संकल्पना माझी, मी कॉम्प्युटरवर तयार केली होती. बर. कॉम्प्युटरवर तयार केला एक नकाशा. तुमच्या गावात ह्या गावापासून पहिल्यांदा 2 बंधारे मंजूर झाले होते. हा. पंकजा जलसंपादन मध्ये होत्या जलसंधारणच्या. त्याचं एस्टिमेट काढल्यावर 1 कोटीचा एक बंधारा निघाला. मग 2 कोटीत 2 बंधाऱ्याचं तिथनं आम्हाला पत्र मिळालं की ह्यांना 2 बंधारे मंजूर व्हावे, त्याचं सर्वेक्षण व्हावं. सर्वेक्षणला अधिकारी आल्यावर आम्ही नदीने फिरलो आणि त्यांनी एस्टिमेट काढलं तर 2 कोटीत 2 बंधारे होतात असं लक्षात आलं. मग आम्ही एक प्लॅन तयार केला कॉम्प्युटरवर, त्याला असं मांडलं की 2 कोटीत 2 बंधारे होत आहेत, तर मानगंगा नदीवर महाराष्ट्रातला पहिला पायलट प्रोजेक्ट की एखादं धरण बांधायचं मोठं म्हटलं तर तिथं गाव उठवावे लागतात, त्या लोकांना दुसरीकडे जमीन द्यावी लागते, पुनर्वसित लोकांना. आणि त्या गावाची सगळी जमीन तो जो धरणाचा एरिया आहे, तो धरणाचा एरिया सगळा पाण्याखाली जातो आणि तो पुन्हा वापरत होते का नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च टाळून जर आपण टप्प्याटप्प्यातच धरण बांधलं तर काय होईल, म्हणजे हे पाणी जे आहे ते नदीचं पाणी एका ठिकाणी अडवण्यापेक्षा छोटे छोटे बंधारे बांधून जर एक सकाळीत बांधले तर ते छोटं धरणच होईल ना. बरोबर. ही संकल्पना डोक्यात आल्यानंतर आम्ही ती कॉम्प्युटर तयार केली आणि ते त्यावेळेच्या मंत्री पंकजा होते त्यांच्याकडे मांडली. त्यांनी आम्हाला 5 मिनिटात ही साखळी बंधाऱ्याचा प्रोजेक्ट मंजूर करून दिला. आणि नशीब असं ज्या दिवशी मंजूर झाला त्यानंतर म्हणजे 1 वर्षात हा बंधाऱ्याचा सगळा प्रोजेक्ट मंजूर झाल्यानंतर कम्प्लीट झाला होता, बांधून झाले होते. आणि नंतर राम शिंदे साहेब जलसंधारण मंत्री झाले, मग त्यांच्या हस्ते आम्ही लोकार्पण केलं. आणि आता इथून खाली जया भाऊंना एक मागल्या मला वाटतं 1 वर्षापूर्वीच बोलणं झालं, भाऊ मंत्री झाल्या खाली 5 बंधाऱ्याची गरज आहे इथून खाली. त्यांनी हे गेल्या 1 वर्षात भाऊनी 5 खालचे बांधून दिले. हे तुम्ही बांधल्याचं बघून हेच प्रोजेक्ट भाऊंना सांगितलं ना, भाऊंना माहिती आहे सगळ्या गोष्टी. खाली इथनं खाली हे आता वरचे 18 आहेत, अजून इथनं खाली 5 आहेत. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे काय की पळशी हद्दीत 12 साखळी बंधारे आहेत. खालच्या बंधाऱ्यापासून चालू केलं तर वरतीपर्यंत 12 साखळी बंधारे पळशीत झाले. बरोबर. म्हणजे 18 आणि 5 23 पैकी 12 पळशीत आले आणि राहिलेले जे आहेत ते इतर गावात गेले नदीवर. बरोबर. त्यामुळे आमच्या गावात ह्या बंधाऱ्यामुळे लोकांची जी पाण्याचे प्रश्न होते ना, अनेक क्षेत्र ओलिताखाली आले. हे खूप मोठं काम, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम म्हटलं तर मला ह्याचा स्वाभिमान आहे की मी हे मोठं काम करू शकलो. जे पंचायत समिती सदस्य होतील, जेडपी सदस्य होतील, बरीच मोठे पदाधिकारी होतील, पण हे काम माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम असं मला वाटतं. बरोबर. मला आवर्जून विचारायचं आहे, लोकांच्या मनातलं विचारायचं आहे. डॉक्टर राजेंद्र खाडे हे आम्ही नाव ऐकतो, भेटतो त्यांना, पण त्यांचा जर इतिहास बघितला तर काय आहे त्यांचा संघर्ष, कसा आहे त्यांचा? नाही, कसं आहे, मला एका माझ्या मित्राने विचारलं होतं की महात्मा गांधीचा जन्म एका गोष्टीसाठी झाला होता की बाबा भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. शिवाजी महाराजांचा जन्म हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी झाला होता. आंबेडकर साहेबांचा जन्म हा संविधान निर्माण करून गोरगरिबांना, दलितांना न्याय देण्यासाठी झाला होता, ओबीसींना न्याय देण्यासाठी. तुमचा जन्म कशासाठी झालाय? तर मला असं वाटतं की माझा जन्म सुद्धा संघर्ष करण्यासाठी आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी झाला. जेवढं आपली ताकद आहे तेवढे, मग वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून असो किंवा राजकारणाच्या असो, समाजकारणाच्या माध्यमातून असो, ह्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी झालाय. करत राहायचं. नक्कीच. काय तुम्हाला अजून तुम्हाला गावापुरतं मर्यादित राहायचंय? आता पंचायत समितीच्या माध्यमातून जर झालं तर पंचायत समितीच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदय म्हणतील त्या पद्धतीने आपण पुढे जायचं. नाही झालं तर आहे ते आपलं काम चालू ठेवायचं. उद्देश एकच आपल्याला दुसरं काय, आपल्याला आपण शून्यात आलेली माणसं आहे, शेतकरी कुटुंबातली माणसं आहे. आपल्याला काय असं पूर्वीची पार्श्वभूमी नाही मोठी. बरोबर. की आपण अमुक अमकेच्या घरा मोठ्या मंत्री आमदार म्हणतो, असे करत राहायचं. चांगलं लोकांचं केल्यानंतर जेव्हा आपण आंब्याची झाडं लावतो आंबे येईल. बरोबर. येड्या बाबळीची जर पेरलं तर मग ते काठीच येणार. बरोबर. चांगलं पेरत राहू. येस. आणि मला वाटतं ही ऐतिहासिक ठिकाणावरती आपण ह्या गप्पा मारतो, हे भविष्यात पर्यटन क्षेत्र असेल. तुम्ही इथं घाट बांधणार आहे ना, ही जबरदस्त असणार आहे. कारण आता ही नदी वाहते आणि साईडला शेत आहे, इथं घाट असणार, स्मशानभूमी आहे. आणि आवर्जून तुम्हाला लोक म्हटले की स्मशानभूमी आम्ही बघायला जातो तिकडे. हो, लोक फिरायला येतात स्मशानभूमी. तर ही स्मशानभूमी अशी आहे. मग आमचं तुम्ही मंदिर बघा, मारुतीचं मंदिर खूप छान आहे.
हा, हा. मंदिराचं दर्शन घ्या, ते पण खूप छान आहे. हम्म. आणि आम्ही तुम्ही वरती घाट हे बांधून आम्ही वरती म्हणजे अशी फाट्यावर आमची जी संकल्पना आहे स्मारकाची, हा, हा, हा. त्यावेळेस तर तुम्ही 100% मला माहित आहे हा, हा. साताऱ्यावरून सोलापूरला जाताना तिथं थांबणार तुम्ही, हा. तिथं पाणी पिणार, थोडा वेळ रेस्ट करणार, मग तुम्ही पुढे जाणार, असं आम्ही स्मारक बांधणार आहे. तर ती एक आमची कल्पना आहे. बरोबर. आणि ह्यासाठी तुमच्या सोबत सगळं गाव आहे. सर्व लोक आहेत. राजकारणापुरतं थोडंफार इकडे इकडे विरोध राहतो, पण चांगल्या कामाला आमची लोक विरोध करत नाहीत. मग ते कुठल्याही पक्षात असू द्या, कुठल्याही गटात असू द्या, चांगलं काम करायला एकत्र येतात आणि करतात. नक्कीच. तर मंडळी, एकंदरीतच व्हिडिओ मोठा झालाय, परंतु खूप महत्वाचा आहे. आणि डॉक्टर राजेंद्र खाडे यांची संकल्पना काय आहे, ते नेमके काय आहेत, आणि अजून बऱ्याच तुमच्याकडून गोष्टी जाणून घ्यायच्यात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.